नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण गुरुपौर्णिमा कधी आहे जाणून घेणार आहोत। याचबरोबर तिथी, महत्त्व आणि पूजा पद्धत कशी असली पाहिजे हे सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब सुद्धा करा। हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे। आपल्या गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। हा दिवस महाभारताची रचना करणारे म्हणजेच महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो। वेदव्यासांनी चारही वेदांच्या संबंधित ज्ञान प्राप्त करून त्याविषयी सांगितलेले आहे। त्यांच्या या महान योगदानामुळे दरवर्षी आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। या दिवशी गुरूंची पूजा केली जाते। याचबरोबर या दिवशी अनेक जण व्यास मुनींसह श्री विष्णूंची देखील पूजा करतात। तर जाणून घेऊयात तिथी, मुहूर्त आणि महत्त्व। सगळ्यात अगोदर गुरुपौर्णिमा तिथी कधी आहे हे आपण जाणून घेऊयात। हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी 20 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल आणि 21 जुलै रोजी दुपारी 3:47 संपेल। ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमा तिथीचे व्रत चंद्रोदय दिवशी केले जाईल। त्यामुळे पौर्णिमेचे व्रत 20 जुलैला करण्यात येईल। तर 21 जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी दानधर्म करावेत। आता आपण गुरुपौर्णिमेची पूजा पद्धत कशी असणार आहे हे जाणून घेऊयात। गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूंचे स्मरण करावे। देवघरात श्री विष्णू, देवी लक्ष्मी आणि व्यास मुनींचा फोटो स्थापित करून व्रत करावे। श्री विष्णूंची मूर्ती स्थापन करण्यापूर्वी पंचामृताने अभिषेक करून वस्त्र अर्पण करावेत। तसेच देवी लक्ष्मी आणि व्यास मुनींची पूजा करावी। पूजा केल्यानंतर सद्गुरु चालिसेचे पठण करा। याचबरोबर नैवेद्य म्हणून फळे, मिठाई आणि खीर ठेवावी। आता आपण गुरुपौर्णिमेचे महत्त्व जाणून घेऊयात। धार्मिक मान्यतेनुसार गुरुपौर्णिमेचा हा सण महाभारताचे लेखक वेदव्यास यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते। गुरुपौर्णिमा हा दिवस सगळ्यात शुभ मानला जातो। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः या मंत्राचे या दिवशी नामस्मरण केले जाते। श्री स्वामी समर्थ।